हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये एका छानशा ब्लॉगसोबत. तर आज आहे नवरात्रीमधला 5वा दिवस म्हणजे 5वी माळ आणि आजचा कलर होता ग्रीन, त्यामुळे मी इथे ग्रीन कलरची साडी घातलेली आहे आणि पिहूनी पण ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे. पिहूनी पण ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे आणि संध्याकाळची देवपूजा वगैरे माझी करून झालेली आहेत. आत्ता वाजलेली आहे 7 आणि आज पण आम्हाला दांडिया बघायला जायचं आहे. तर पटपट आता मला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करून झाला की मी दांड्या बघायला मुलांना घेऊन जाणार आहे. आणि इथं आहे डुगू त्याचा अभ्यास करतोय. त्याला बोलले मी, जोपर्यंत तुझा अभ्यास होत नाही तोपर्यंत दांड्या खेळायला जाणार नाही. तर आता मी करते स्वयंपाकाला सुरुवात. तर चला मग. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथं मी चहा ठेवलेला आहे. माझ्यासाठी संध्याकाळची वेळ आहे, चहाचा टाईम झालेला आहे आणि मुलांना पण चहा प्यायचा आहे. तर मी चहा ठेवलेला आहे सर्वात अगोदर. आणि आज मी बनवणार आहे राजम्याची भाजी, जो मी रात्रीच भिजत टाकलेला राजमा, पण मला सकाळी करायला जमले नाही. तर आत्ता त्या राजम्याची भाजी आणि भात बनवणार आहे फक्त. तर राजमा हा मी रात्रीच भिजत टाकलेला, आता त्याची भाजी बनवणार आहे. मी पहिल्यांदा सर्वात अगोदर राजमा शिजवून घेते कुकरला लावून. तर राजमा शिजवताना मी थोडंसं मीठ टाकते आणि त्याचबरोबर मी हळद देखील टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडी. तर चहा आणि राजमा होतोय, शिजतोय. आता पहिल्यांदा मी चहा पिऊन घेते आणि चपात्या वगैरे काही करायचं नाही. तर चहा वगैरे पिऊन झाला. आता जो राजमा मी शिजत टाकलेला आहे त्या राजमाला आपल्याला मसाला करायचा आहे. तर तो मसाला मी वाटून घेते. मी फक्त कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण याची पेस्ट एकदाच मी मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेणार आहे, म्हणजे पटकन आपलं होईल ते. तर इथं मी कांदा, टोमॅटो आणि लसूण, अद्रक याची पेस्ट करून घेते. थोडी जाडसरच आपल्याला वाटायची आहे आणि लगेचच मी त्याला फोडणी देणार आहे. वाटण जाडसर वाटून. तर कांदा टोमॅटो पण बारीक झालेला आहे. तर आमच्या इथे ज्या दांड्या असतात ना, त्या दांड्याला म्हणजे तिकडं आईच्या इकडं पुण्यामध्ये कसं, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये माझे माहेर आहे. तर तिथं कसं गाणे डीजेला किंवा असे लावले जातात ते गाणे डीजेवर. आणि इथं जे आहे ते लाईव्ह गाणे, ते सिंगर बोलवतात, ते लाईव्ह गाणे चालू असतात. तर छान गाणे म्हणतात. लेडीज एक आणि 2-3 जण आहेत, परत बँडवाले पण आहेत. तर मस्त एकदम त्यांचा ऑर्केस्ट्रा चालतो तिथं, लाईव्ह गाणे एकदम. आणि इथं शक्यतो कोणी ना दांडिया खेळत नाहीत, सगळेजण गरबाच खेळतात. आणि रोज तिथं दांड्या नाही, गरबा खेळणाऱ्या आणि मधून बक्षीस पण दिले जातात. आणि सर्वात फर्स्ट प्राईजला आहे तिथं पैठणी. तर आज मी तुम्हाला जमलं तर ते देखील शूट करून दाखवेन की आज पैठणी कोण जिंकलं, कोणाचा गरबा छान वाटला. तर तिथं जज बसलेले असतात, ते जज सिलेक्ट करून ती पैठणी देतात. तर जमलं तर मी नक्की शूट करेन पैठणीचं. तितका वेळ जर मी तिथं थांबले तर रात्री जेव्हा प्रोग्राम संपतो तो गरबाचा, त्याच्यानंतर प्राईज अनाऊन्समेंट होतात. तर तेवढा वेळ थांबले तर नक्की मी शूट करून तुम्हाला दाखवेन पैठणी कोण जिंकते ते. तर शेंगदाणे मी जास्त भाजते, सारखं शेंगदाण्याचं कूट लागतंय म्हणून. तर सर्वात अगोदर मी पहिलं कूट करून घेते शेंगदाण्याचं कूट झाले ते काढते प्लेटमध्ये आपण. तर इथं आता राजम्याला फोडणी द्यायची, त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे 2 चमचे आणि जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की आपल्याला वाटून घेतलेलं कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण त्याचं वाटण टाकायचं आहे आणि छान ते आपल्याला तळून घ्यायचे तेल सुटसपर्यंत. तर इथं बघा आपला राजमा व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्याला थिकनेसपणा येण्यासाठी मी थोडासा तो मॅश केला आहे पळीने, त्यामुळे तो असा दिसतोय, मॅश केलेला आहे म्हणून. त्यात हळद मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं होतं. आता कांदा पण आपला हा तळत आलाय बघा व्यवस्थित, मस्त मोठं मोठंच वाटलंय मी, एकदम फाईन पेस्ट केलेली नाहीये, मोठं मोठंच वाटलंय. आता याच्यात आपल्याला सुके मसाले टाकायचे. सुक्या मसाल्यामध्ये मी टाकणार लाल तिखट,
आणि धने पावडर आणि हळद इतकंच टाकणार आहे, बाकी काही टाकणार नाही. आणि सर्वात शेवटी गरम मसाला टाकणार आहे वरतून. तर चला मी मसाले टाकून घेते पहिले. आता मसाले टाकलेत. हळद मी एकदम थोडी टाकली आहे कारण की राजमा शिजताना पण आपण हळद टाकलेली, त्यामुळे हळद थोडी टाकली. धना पावडर, लाल तिखट आणि काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे मी ह्याच्यात कलर येण्यासाठी. तर व्यवस्थित आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मसाले देखील आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. एकदम मस्त साधी सिंपल, कुठलंही वाटण घाटण जास्त न करता ही रेसिपी आहे. मस्त अशी राजमा आणि याच्यासोबत मस्त गरम गरम भात, एकदम अप्रतिम असं हे कॉम्बिनेशन आहे. मस्त कांदा मसाला सगळं व्यवस्थित परतलं की त्यात आपल्याला टाकायचं आहे बॉईल करून घेतलेला राजमा. छान मसाल्याला तेल सुटलेले. आता आपण हा राजमा याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्त थोडेसे राजमा मॅश करून घेतले ना म्हणजे भाजी एकदम अशी पातळ होत नाही पाण्यासारखी, जरासा थिकनेसपणा येतो भाजीला. तर बघू शकता तुम्ही मस्त भाजीला असा थोडासा थिकनेसपणा आले, थोडा नाही बऱ्यापैकी आलेला आहे. आता याच्यात थोडंसं मी पाणी ॲड करते. एकदम थोडंसं पाणी मी याच्यात ॲड करणार आहे. हे बघा अर्ध्या ग्लासापेक्षा देखील कमी पाणी मी इथं टाकलेलं आहे. आणि काश्मीरी रेड चिली पावडर टाकल्यामुळे भाजीला रंग छान येतो. तर मस्त असा याला लालसर रंग आलेला आहे. आता हे आपल्याला जवळजवळ 5 ते 10 मिनटं उकळू द्यायचं आहे मीडियम गॅसवर. आता हे भाजी उकळती तोपर्यंत आपण भात घालून घेऊया. तर मस्त असं इथं राजमा आणि भात तयार झालेला आहे. तर झालेलं आहे किचनमधलं माझं सगळं आवरून. आणि आता मी चालले आहे मुलांना घेऊन दांड्या बघायला. आता 9:15 वाजलेले आहेत. 9 वाजता आमच्याकडं पाणी येतं, त्यामुळे पाणी भरूनच मी चाललेली आहे. आणि पिहूला मस्त असा मी ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आहे. आणि चला आता दांड्या बघायला जातोय. तर दांड्या बघायला गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर पिहू लागली रडायला, त्याच्यामुळे मी आज दांड्या बघायला जास्त वेळ थांबले नाही. आणि ती रडत होती म्हणून पटकन घरी आले मी. त्यामुळं पैठणी आज कोणी जिंकली ते देखील मला शूट करता आलं नाही. असा होता आजचा छोटासा व्लॉग. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग पुन्हा एका अशाच छोट्याशा छानशा ब्लॉगसोबत. आणि तोपर्यंत काळजी घ्या सगळेजण.